हॅलो अँड वेलकम टू द गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी. मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे केमिकल बॉन्डचा पहिला टाईप इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजेच इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच सिंपल लँग्वेजमध्ये आयोनिक बॉन्ड. तर आयोनिक बॉन्डमध्ये दोन टाईपच्या व्हॅलेन्सीज होत्या, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. म्हणजेच काय पहा, इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्सीमध्ये आपण काय शिकलो की कोणताही ॲटम स्वतःला स्टेबल करण्यासाठी इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, तो स्वतःच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मग स्वतःच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी त्या ॲटमकडे कोणते कोणते मार्ग आहेत? तर भरपूर सारे मार्ग आहेत तिथं त्या ॲटमकडे. मग तो ज्या मार्गाचा अवलंब करतोय त्या मार्गावरून त्याचे वेगवेगळ्या टाईपमध्ये व्हॅलेन्सीमध्ये आपण काय करत असतो, त्याचे वेगवेगळे टाईप करत असतो. म्हणजेच वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड तिथं तयार होतात. मग आपण पाहिलं इलेक्ट्रोव्हॅलेन्सीमध्ये किंवा आयोनिक बॉन्डमध्ये जर टोटल लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं, म्हणजे काय पहा, जर इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटमने, समजा ए हा ॲटम आहे, या ॲटमने ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेट केले, इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणतो आपण त्याला. जर ह्याने इलेक्ट्रॉन लॉस केले तर हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी दाखवतो. का तर इलेक्ट्रॉन लॉस करतोय म्हणजे निगेटिव्ह चार्ज लॉस करतोय, निगेटिव्ह चार्ज लॉस करतोय म्हणजे ऑब्व्हियसली याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणजे याचा बनतो पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन, आणि कॅटायन बनतो पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन बनतो. म्हणून आपण या टाईपच्या व्हॅलेन्सीला म्हणत असतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. समजा दुसरा एखादा ॲटम आहे बी, ओके, याला याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. आता इलेक्ट्रॉन लॉस कधी केले जातील आणि गेन कधी केले जातील, तर याच्यासाठी रूल सांगितला आहे मी की ॲटम कोणता वे फॉलो करतो, स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज. त्याच्यासाठी जो स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज आहे तो स्मॉलेस्ट चेंज तो काय करतो, त्या वेनं स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो. म्हणजे जर बीला इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे तर तो इलेक्ट्रॉन घेईल आणि त्याचे ऑक्टेट कंप्लीट करेल. पण इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे निगेटिव्ह चार्ज घेतोय, म्हणजे त्या ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे, म्हणजेच त्याचा निगेटिव्हली चार्ज्ड ॲनायन बनणार आहे. आणि जर त्याचा ॲनायन बनतोय निगेटिव्हली चार्ज, तर या टाईपच्या इलेक्ट्रोव्हॅलेन्सीला म्हणत असतो आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असे इलेक्ट्रोव्हॅलेन्सीचे दोन टाईप होते. ओके, म्हणजेच काय की हा ॲटम याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असली पाहिजे आणि हा ॲटम याची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असली पाहिजे. म्हणजेच हा पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटॅलिक ॲटम असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटॅलिक ॲटम असतो, आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह नॉन मेटॅलिक ॲटम असतो. आणि जेव्हा कधी या दोघांच्या मध्ये बॉन्ड होतो त्यावेळी व्हॅलेन्सी मॅच करायची आहे आपल्याला. जेवढे इलेक्ट्रॉन हा देतोय तेवढेच इलेक्ट्रॉन बी काय करेल, ॲक्सेप्ट करेल, आणि याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि ह्या दोन चार्ज मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याला म्हणत असतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा त्याला कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं. का तर चार्ज आहे तो आपण कुलोम्ब या युनिटमध्ये मेजर करतो, म्हणून कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे यालाच आपण आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड बनवणारे दोन्ही ॲटम, ज्या दोन ॲटममध्ये इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड बनणार आहे हे डिसिमिलर असतात, वेगवेगळे असतात. ओके, मग जर या वेचा किंवा हा पाथ फॉलो केला एखाद्या ॲटमने स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, तर त्या टाईपला म्हणत असतो आपण आयोनिक बॉन्ड किंवा त्या व्हॅलेन्सीला म्हणतो आपण इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. सेम आता इथं लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही. आपण पाहतोय सेकंड टाईप कोव्हॅलेन्सी किंवा कोव्हॅलेन्सी म्हणजेच तयार होणारा बॉन्ड हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. सो गिव्ह द हेडिंग कोव्हॅलेन्सी अँड द बॉन्ड विल बी फॉर्म्ड इज कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, मग आता पहा कोव्हॅलेन्सी म्हणजे काय. द व्हॅलेन्सी विच इज ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्सी विच इज ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे काय, म्युच्युअल शेअरिंग म्हणजे इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. जर इलेक्ट्रॉन्सचं इक्वल शेअरिंग झालेलं आहे दोन ॲटमच्या मध्ये, ओके, तर आता हे ॲटम कोणत्या टाईपचे असतात, जसं की इलेक्ट्रोव्हॅलेन्सीमध्ये हे डिसिमिलर ॲटम होते, तर इथं सिमिलर ॲटम ही असू शकतील आणि डिसिमिलर ॲटम ही असू शकतील. सो व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन सिमिलर और डिसिमिलर ॲटम.
सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटममध्ये इक्वल शेअरिंग केलं जाईल इलेक्ट्रॉनचं. कशासाठी केलं जाईल? तोच रूल, टू कंप्लीट देअर ऑक्टेट, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किंवा कंप्लीट देअर लास्ट शेल असेही म्हणू शकता तुम्ही. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजेच इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव करण्यासाठी, म्हणजेच स्टेबल होण्यासाठी. आणि मी सांगितलं तुम्हाला स्टॅबिलिटी अचीव करणं किंवा स्टेबल होणं ही नॅचरल टेंडन्सी आहे. ओके, मग स्टेबल होण्यासाठी तो काय करतोय? स्टेबल होण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट करतोय. ओके, मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जर 2 ॲटमने इलेक्ट्रॉनचं इक्वल शेअरिंग केलं. आता पहा इक्वल शेअरिंग म्हणजे काय. जर समजा 2 ॲटम आहेत, ॲटम ए आणि ॲटम बी. ओके, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे की मी फक्त शेवटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतोय, 7 आणि 7. शेवटच्या व्हॅलेन्स शेलमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे, याला हे ऑक्टेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. म्हणजे दोघेही घेणारे आहे, तिथं देणारा कोणीच नाही आहे. मग इलेक्ट्रॉन देईल कोण यांना? कुणीच देणारा नाही आहे. मग काय होईल इथं? एका इलेक्ट्रॉनचं, जेवढे इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत त्या इलेक्ट्रॉनचं इक्वल शेअरिंग केलं जाईल दोघांकडून. म्हणजे काय? 1 इलेक्ट्रॉन ए पण देईल आणि 1 इलेक्ट्रॉन बी पण देईल. 1 इलेक्ट्रॉन ए पण देईल, 1 इलेक्ट्रॉन जेवढे ए ने दिले तेवढेच इलेक्ट्रॉन बी ने देईल, त्यालाच इक्वल शेअरिंग म्हणतो आपण. मग जर ह्या दोघांनी 1 इलेक्ट्रॉन दिले, आता हे किती इलेक्ट्रॉन देतात? जेवढे त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायला कमी आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन देतात. मग ए ने 1 इलेक्ट्रॉन दिला, बी ने 1 इलेक्ट्रॉन दिला, तर हे इलेक्ट्रॉन ॲज अ कॉमन दोघांमध्ये काय केले जातात? प्लेस केले जातात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन याच्याही लास्ट ऑर्बिटमध्ये काउंट होतील, याच्याही लास्ट ऑर्बिटमध्ये काउंट होतील. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी आहे, याला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर 2 ॲटमच्या मध्ये शेअर झाले असेल तर तिथं तयार होतो कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड सिंगल डॅशने दाखवतो आपण जर एकच पेअर शेअर झाली असेल तर. म्हणजे काय? 2 सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम्समध्ये जर इक्वल शेअरिंग किंवा त्याला शब्द आहे म्युच्युअल शेअरिंग, जर म्युच्युअल शेअरिंग झालं इलेक्ट्रॉन्सचं टू कंप्लीट देअर ऑक्टेट, देन टाइप ऑफ व्हॅलेन्सी इज नोन ॲज कोव्हॅलेन्सी अँड बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन दीज 2 ॲटम्स इज नोन ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. या बॉन्डला आपण काय म्हणणार? कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणणार. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, मी एक रिअल एक्झाम्पल देतो तुम्हाला आता याचं. कोव्हॅलेंट बॉन्ड कोणत्या 2 ॲटममध्ये फॉर्म होतो? फॉर एक्झाम्पल पहा, टेक अ एक्झाम्पल ऑफ क्लोरीन. समजा हा क्लोरीनचा फर्स्ट ॲटम आहे आणि हा क्लोरीनचा सेकंड ॲटम आहे. इथं क्लोरीनचे 2 ॲटम आहेत आपल्याकडे. आता पहा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 287, जे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. मग याचं पण सेम 287. जर 287 असे जर काय असतील याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील. इनर इलेक्ट्रॉन हे कर्नेलमधले इलेक्ट्रॉन आहेत. इनर इलेक्ट्रॉन केमिकल बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. मग केमिकल बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट कोण करतंय? फक्त आउटर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन. म्हणून आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो आपण त्याला. व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन केमिकल बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतायत. जर 7 इलेक्ट्रॉन आहेत, समजा मी हे 7 इलेक्ट्रॉन 7 डॉटने दाखवतोय. या क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले 7 इलेक्ट्रॉन 7 डॉटने दाखवले आणि या पण क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स 7 डॉटने दाखवले, 7 इलेक्ट्रॉन दाखवलेत. आता हा काय करेल पहा, हा 1 इलेक्ट्रॉन देईल, का तर याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. देईल म्हणजे इक्वली शेअर करेल. आणि हा पण 1 इलेक्ट्रॉन काय करेल? इक्वली शेअर करेल. म्हणजे सोपं आहे पहा. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. जर एखादा नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा आहे, 2 लाख रुपयांचं भांडवल लागणार आहे, पण ते भांडवल 2 मित्रांकडे नाही आहे. पण अशा वेळी काय केलं आहे त्या 2 मित्रांनी? एकाने 1 लाख रुपये दिलेले आहेत, दुसऱ्याने 1 लाख रुपये दिलेले आहेत, दोघांचे मिळून 2 लाख झाले आणि बिझनेस स्टार्टअप झाला, तिथं बिझनेस चालू झाला. मग आता तो बिझनेस कोणाचा आहे? तो बिझनेस एचा पण आहे, तो बिझनेस बीचा पण आहे. पण दोघांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन किती आहे त्याच्यामध्ये? याचं 50%, त्याचं 50%, बरोबर की नाही? पण बिझनेस दोघांचा आहे. तसं आहे हे पार्टनरशिपमध्ये बिझनेस केल्यासारखं. हा पण 1 इलेक्ट्रॉन देतोय, हा पण तेवढेच इलेक्ट्रॉन देतोय, दोघेही 1 इलेक्ट्रॉन देत आहेत. तर आता रिझल्टंट स्ट्रक्चर काय असणार आहे पहा. रिझल्टंट स्ट्रक्चर काय असणार आहे? आता हे इलेक्ट्रॉन ॲज अ कॉमन शेअर केले जातात, दोघांच्या मध्ये कॉमन असतील. ओके, मग रिझल्टंट स्ट्रक्चर काय असेल पहा. क्लोरीन हे इक्वली शेअर केलेले इलेक्ट्रॉन आणि बाकीचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ॲज इट इज असणार आहेत. हे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, हे ॲज अ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणून राहतात. जर हे चेक केलं तुम्ही तर याही क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. हे पण चेक करा तुम्ही, याही क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. मग हे जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत याला काय म्हणतात? शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. शेअर्ड पेअर ऑफ
इलेक्ट्रॉन्सची पेअर शेअर केलेली आहे. म्हणजेच जर एक पेअर शेअर केलेली असेल तर तो सिंगल डॅशने कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवला जातो. हा काय आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला, हा सिंगल डॅशने दाखवला जातो. ओके, इथपर्यंत समजलंय का? पहा, पॉज घ्या थोडासा. समजलंय का? पहा परत एकदा. दोघांनाही एका इलेक्ट्रॉनची गरज होती, पण देणारा कोणीच नाही आहे इलेक्ट्रॉन, म्हणून दोघांनी काय केलं? इक्वल शेअरिंग केलं. ते ॲज अ कॉमन प्लेस झाली इलेक्ट्रॉन पेअर आणि तयार झाला बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. पण समजा एखाद्या ॲटमच्या, परत मी एक्झाम्पल देतोय ए आणि बीचं. समजा याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एला पण ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, बीला पण ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर अशा वेळी जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज आहे तेवढे इलेक्ट्रॉन इक्वल शेअरिंग केले जातात. म्हणजेच काय? ए पण काय करतो? 2 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतो. बी पण काय करतो? 2 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतो. आणि हे 4 इलेक्ट्रॉन म्हणजेच 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे शेअर केल्या जातील ए आणि बी मध्ये. मग हे आपण अशा दाखवू शकतो, जर एक पेअर म्हणजे एक बॉन्ड असेल तर 2 पेअर म्हणजे 2 बॉन्ड असतील, म्हणजेच ए आणि बीच्या मध्ये 2 बॉन्ड दाखवावे लागतील आपल्याला. कोव्हॅलेंट बॉन्ड हा सिंगल डॅशने दाखवतो आपण. जर 2 बॉन्ड असतील तर 2 डॅश दाखवावे लागतील आपल्याला. मग या टाईपच्या बॉन्डला आपण म्हणणार आहे डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. या टाईपच्या बॉन्डला म्हणणार आहे आपण डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि याच पद्धतीने समजा जर ए आणि बीच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर अशा वेळी एला पण 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, बीला पण 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. कशासाठी? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग अशा वेळी दोघंही 3 इलेक्ट्रॉन शेअर करतात. जर एने आणि बीने 3 आणि 3 इलेक्ट्रॉन शेअर केले तर टोटल इलेक्ट्रॉन शेअर झाले 6. इलेक्ट्रॉन 6 शेअर झाले, म्हणजे पेअर किती शेअर झाल्या? 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. 3 जोड्या इलेक्ट्रॉनच्या शेअर झालेल्या आहेत, म्हणजेच ए आणि बी मध्ये 3 बॉन्ड होणार आहेत. या टाईपच्या बॉन्डला म्हणतात ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. या टाईपच्या बॉन्डला काय म्हणतात? ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. हा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो इथं. ओके, मग एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पहा, so give the heading formation of covalent bond. फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड असणारे कंपाऊंड्स. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स कसे तयार होते? ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आत्ताच आपण पाहिलं फॉर्मेशन ऑफ Cl2 मॉलिक्यूल म्हणजेच क्लोरीन मॉलिक्यूल. ओके, आत्ताच आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. फर्स्ट क्लोरीन ॲटम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिपीट होतं आहे हेच परत. 287, सेकंड 287. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट रिप्रेझेंट करायचं आहे. मग आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमधले म्हणजे व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करायचे आहेत. दोन्ही ठिकाणी, दोन्ही क्लोरीनच्या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते आपण डॉटने रिप्रेझेंट करतोय. जर डिफरंट ॲटम आले तर आपण एक डॉटने आणि एक क्रॉसने रिप्रेझेंट करू शकतो. हे 2 क्लोरीनचे ॲटम एकत्र येत आहेत. दोघांनाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायला, त्यामुळे दोघंही एक इलेक्ट्रॉन म्युच्युअल शेअरिंग करतात. त्यालाच म्हटलं जातं इक्वल शेअरिंग करतात. मग 2 क्लोरीन ॲटमच्या मध्ये इलेक्ट्रॉनची एक पेअर काय केली जाईल? इक्वली शेअर केली जाईल, किंवा त्याला म्हणतात म्युच्युअली शेअर केली जाईल. मग आता काउंट करा. याही क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, याही क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, मग जो तयार झालेला बॉन्ड आहे हा एक पेअर शेअर केलेला आहे म्हणून सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. जर 2 पेअर शेअर केल्या असतील तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड होतो, आणि जर 3 पेअर शेअर केल्या असतील तर ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड होतो. मग ही जी पेअर शेअर केलेली आहे याला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतात. याला काय म्हणणार आपण? शेअर्ड पेअर.
शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि तयार काय झाला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आता जर तुम्ही या केसमध्ये पाहिलं की या दोन क्लोरीनने कोणत्या इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव केलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनेल आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बनतील. सो 288 288. सो इन द क्लोरीन मॉलिक्यूल each chlorine atom achieves the electronic configuration of argon. आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे. आर्गॉन या इनर्ट गॅसचं म्हणजे हे दोघांचंही ऑक्टेट इथं कंप्लीट झालेलं आहे. दोघेही इथं काय झालेले आहेत स्टेबल झालेले आहेत बाय कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन. कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करून. आता याच्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ H2O मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल कसा तयार होईल. आता इथं एक ॲटमची संख्या वाढलेली आहे. इथं 2च ॲटम होते इथं 3 ॲटम आहेत. ओके 3 ॲटमपैकी एक ऑक्सिजन आहे 2 हायड्रोजन आहेत. मग आपल्याला माहित आहे ऑक्सिजन असेल सेंटरला हायड्रोजन असतील दोन्ही साईडला. हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट जे पहिलंच ऑर्बिट शेवटचं ऑर्बिट आहे हायड्रोजनसाठी त्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. इथंही फक्त एक इलेक्ट्रॉन आहे आणि ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 6 म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनचे हे मी दाखवतोय 6 डॉटने आणि याचा जो एक इलेक्ट्रॉन आहे दोन्ही हायड्रोजनचा तो मी रिप्रेझेंट करतोय क्रॉसने. मग आता काय होतंय पहा ऑक्सिजनला ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि या दोघांना यांचं ऑक्टेट नाही कंप्लीट होणार. आता यांची ड्युप्लेट कंप्लीट होणार आहे. छोटे ॲटम ड्युप्लेट कंप्लीट करतात 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ते हेलियम सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. ॲज अ हेलियम बनायचं आहे यांना. मग याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा काय करतो एक या हायड्रोजन बरोबर एक या हायड्रोजन बरोबर असे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दोन्ही हायड्रोजन पण काय करतात इथं एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर करतात. म्हणजेच या केसमध्ये काय होणार आहे इथे एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि इथे एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड होणार आहे. म्हणजे पहा हा हायड्रोजन याने दिलेला हा क्रॉसने दाखवलेला एक इलेक्ट्रॉन डॉटने दाखवलेला ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन. ओके हा क्रॉसने दाखवलेला इकडच्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन डॉटने दाखवलेला ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर या नॉन बॉन्डिंग फॉर्ममध्ये राहतात. यांनी बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेशन दिलेलं नाही आहे. बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट कोण झालेत या दोघांचे मधले इक्वल शेअर झालेली हे पेअर बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट झालेले इलेक्ट्रॉन आहेत. मग चेक करा हायड्रोजनची ड्युप्लेट कंप्लीट झाली या पण हायड्रोजनची ड्युप्लेट कंप्लीट झाली आणि या ऑक्सिजनचं इथं काय झालेलं आहे ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. मग इथं हे जे हायड्रोजन आहेत हे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात आणि हा जो ऑक्सिजन आहे हा 28 म्हणजे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो काय करतोय अचीव करतोय निऑन या इनर्ट गॅसचं. ओके सो राईट डाऊन दिस एक्झाम्पल अगेन. देन थर्ड एक्झाम्पल. रेकॉर्डेड सेशन असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. एखादी गोष्ट समजली नाही तुम्ही रिपीट करू शकता. व्हिडिओ रिपीट करू शकता पॉज करू शकता ब्रेक घेऊ शकता. हा तुमचा बेनिफिट असेल. एक थर्ड एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजन मॉलिक्यूल कसा तयार होईल. आता पहा 2च ऑक्सिजनचे ॲटम आहेत इथं 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे तुम्हाला 2 6 2 6. मग मी काय सांगितलं होतं जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायला तेवढे इलेक्ट्रॉन ते शेअर करणार आहेत. त्याच्या अगोदर आउटर मोस्ट ऑर्बिट दाखवा 6 इलेक्ट्रॉन तरी दाखवा डॉटने दाखवा. दोन्ही सेम आहेत दोघांसाठी डॉटने आपण दाखवतोय 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग आता पहा याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे यालाही 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर हे दोघेही 2-2 इलेक्ट्रॉन काय करतात दोघेही 2-2 इलेक्ट्रॉन इक्वल शेअरिंग करतात. जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज आहे तेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले जातील. जेवढे इलेक्ट्रॉन पहिला ॲटम शेअर करतोय तेवढेच इलेक्ट्रॉन दुसरा ॲटम पण शेअर करतोय. म्हणून तर याला आपण इक्वल शेअरिंग म्हणतोय किंवा म्युच्युअल शेअरिंग म्हणतोय. ओके मग इथं जर शेअरिंग झालं तर आता ऑक्सिजन दाखवा. याच्यामध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या 2 पेअर इक्वली शेअर झालेल्या आहेत. मग हे इलेक्ट्रॉन कॉमन असतील याही ऑक्सिजनसाठी आणि हे इलेक्ट्रॉन कॉमन असतील याही ऑक्सिजनसाठी. मग याला आपण काय म्हणणार दीज आर दी शेअर्ड पेअर्स. दीज 2 पेअर्स आर शेअर्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. एक पेअर जर इलेक्ट्रॉनची शेअर झाली तर एक बॉन्ड तयार होतो.
2 पेअर शेअर झाल्या तर 2 बॉन्ड तयार होतात. म्हणजेच इथं काय होणार आहे, ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये 2 बॉन्ड तयार होणार आहेत. मग 2 बॉन्ड तयार होत आहेत या 2 ॲटममध्ये, म्हणून आपण याला काय म्हणणार, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. राईट डाऊन, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे दोघेही इथं काय झालेले आहेत, दोघेही स्टेबल झालेले आहेत, दोघांचंही ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. चेक करा, 2-8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे दोघांचंही. म्हणजे दोघंही इथं निऑन या इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतायत. राईट डाऊन दिस एक्झाम्पल. आता नेक्स्ट पहा, 4th एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल म्हणजेच CO2 मॉलिक्यूल. कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्यूल कसा फॉर्म होईल, 1 कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आहे. पहा, ज्यावेळी कधी असे ॲटम येतात त्यावेळी जो मोस्ट इलेक्ट्रो किंवा मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जो ॲटम आहे तो सेंटरला लिहायचा, आणि किंवा तुम्ही जो कमी आहे तो सेंटरला लिहू शकता. पण याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्हला एक एक्सेप्शनल केस आहे, ती म्हणजे हायड्रोजनची. हायड्रोजन जरी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असला तरी तो नेहमी अराउंड असतो. ओके, पण याच्यामध्ये 2 जर सिमिलर ॲटम आले, नियरली पिरियडिक टेबलमध्ये जवळ असणारे ॲटम आले, तर जो जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे तो सेंट्रल ॲटम असतो. ओके, किंवा तुम्ही 1 कार्बन आहे याच्यावरून हे आयडेंटिफाय करू शकता त्याला. तर 1 कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आहेत. 1 कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 8 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2-6. सेम असेल 2-6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, देअरफॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2-4. ओके, मग आता आपल्याला फक्त शेवटचं ऑर्बिट दाखवायचं आहे. मग कार्बनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन. मग हे 4 इलेक्ट्रॉन्स मी काय करतोय, क्रॉसने दाखवतोय. 6 इलेक्ट्रॉन आहेत ईच ऑफ दी ऑक्सिजनमध्ये. मग हे 6 इलेक्ट्रॉन जे आहेत हे आपल्याला दाखवावे लागतील डॉटने. ओके, मग हे दाखवलेले आहेत आपण डॉटने. ठीक आहे. आता पहा, इथं जर विचार केला, पहिल्या या बॉन्डचा विचार करा. याला ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. यालाही ऑक्टेट कंप्लीट करायला याला ऑक्टेट कंप्लीट करायला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. परत याला ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याला 2ची गरज आहे, याला 2ची गरज आहे आणि याला 4ची गरज आहे. म्हणून हा सेंटरला आहे. हा काय करतो, या ऑक्सिजन बरोबर पण 2 इलेक्ट्रॉन इक्वल शेअर करतो आणि या ऑक्सिजन बरोबर पण 2 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतो. म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन इकडून शेअर करेल इक्वली आणि हा 2 इलेक्ट्रॉन इकडं पण शेअर करेल इक्वली. मग ह्या तिन्हींची जर ॲडिशन झाली तर रिझल्टंट स्ट्रक्चर काय असणार आहे पहा. हा ऑक्सिजन ॲटम, हा कार्बन ॲटम, याच्यामध्ये 2 + 2 4 इलेक्ट्रॉन शेअर झालेत. आउट ऑफ दिस 2 इलेक्ट्रॉन्स आर ऑफ ऑक्सिजन अँड 2 इलेक्ट्रॉन्स शोन बाय क्रॉस, दीज आर और रिप्रेझेंटेड बाय क्रॉस, दीज आर ऑफ कार्बन. मग हे क्रॉसने दाखवलेले इलेक्ट्रॉन्स कार्बनचे आहेत, डॉटने दाखवलेले इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनचे आहेत. मग ऑक्सिजन ॲटमवरती शिल्लक किती इलेक्ट्रॉन राहिलेत, दोन्ही ऑक्सिजन ॲटमवरती 2-2 लोन पेअर शिल्लक राहिलेले आहेत. ह्या लोन पेअर ज्या आहेत ह्या बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. हे इन बिटवीन शेअर झालेले इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतायत. म्हणून तर याला बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि याला लोन पेअर म्हणतात. ओके, मग इथं ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, कार्बनचंही ऑक्टेट कंप्लीट झालं आणि या ऑक्सिजनचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. सो दीज आर दी शेअर्ड पेअर्स. दीज आर दी शेअर्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता इथं पहा, इथं 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर शेअर झाल्यात, इथं 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर शेअर झालेले आहेत. म्हणून ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड येईल आणि याही ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड येईल. म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, दिस इज द डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असतील हे दोन्हीही आणि तयार होणार आहे इथं कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. तर आता पहा, याने निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव केलेलं आहे, यानेही निऑनचं केलेलं आहे आणि यानेही निऑनचं केलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत हे तिघांचेही 2-8, 2-8 आणि 2-8 असे बनलेले आहेत. सो दीज आर दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन इनर्ट गॅस, 10 निऑन.
मग आता जर हे तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्ही एक एक्झाम्पल सॉल्व करू शकता. पहा, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही थोडासा पॉज घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करू शकता आणि हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायला जमतंय का पाहू शकता. जेवढं काय मी सांगितले ते जर लक्षात असेल तर डेफिनेटली हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार. सॉल्व द बॉन्डिंग बिटवीन और फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. पहा, व्हिडिओ पॉज करून जमतंय का एकदा. काय करावं लागेल, ॲटॉमिक नंबर माहीत आहे का, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे का, जेवढे कमी पडत आहेत तेवढेच शेअर होत आहेत का, आणि बॉन्डचं नेचर काय असेल कोव्हॅलेंट बॉन्डचं. पहा बरं जमतंय का. पॉज करा व्हिडिओ. ओके, सो कमिंग बॅक. नायट्रोजन आणि नायट्रोजन दोन ॲटम आहेत नायट्रोजनचे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2,5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2,5. म्हणजे याच्या आउटर ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्या आउटर ऑर्बिटमध्ये काय आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 5 इलेक्ट्रॉन्स मी दोन्हीकडे दाखवतोय. आता याला ऑक्टेट कंप्लीट करायला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. याला पण ऑक्टेट कंप्लीट करायला काय आहे, 3 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत. मग हे दोघेही काय करतील, 3-3 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतील. दोघेही 3-3 इलेक्ट्रॉन देत आहेत, म्हणून याला आपण इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन ॲज इट इज असतील नायट्रोजन ॲटमवरती. त्याला आपण लोन पेअर म्हणतो. सो दीज आर दी शेअर्ड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, मग 3 पेअर जर शेअर झाल्या तर तयार होणाऱ्या बॉन्डचं नेचर काय, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. जेवढ्या पेअर तेवढे बॉन्ड, म्हणून आपण याला काय म्हणणार, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि जर हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोव्हॅलेन्सी पूर्णपणे समजलेलं आहे. बी शुअर फॉर इट. टेक डाऊन दिस. ओके, मग हे जे सगळे एक्झाम्पल पाहिले आपण की ज्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो ते कंपाऊंड्स असतात कोव्हॅलेंट कंपाऊंड. जसं आयोनिक बॉन्ड असणारे कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड, तसं कोव्हॅलेंट बॉन्ड असणारे कंपाऊंड म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड असते. नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ covalent compounds. So give the heading. Characteristics of covalent compounds. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रॉपर्टीज, म्हणजेच गुणधर्म, म्हणजेच वैशिष्ट्ये. जे आपण आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, तर आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आणि कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली अपोजिट आहेत. टोटली अपोजिट आहेत. म्हणजे काय पहा, आयोनिक कंपाऊंडचं नेचर हे पोलार नेचर असतं, कोव्हॅलेंट कंपाऊंडचं नेचर हे नॉन पोलार नेचर असतं. आयोनिक कंपाऊंड जे आहेत हे पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात, कोव्हॅलेंट कंपाऊंड हे नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात. आयोनिक कंपाऊंड ज्यावेळी डिझॉल्व्ह केले जातील किंवा मेल्ट केले जातील त्यावेळी ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतायत, म्हणजे ते आयोनाइज्ड सोल्युशन असतं. तसं कोव्हॅलेंट कंपाऊंडचं नॉन आयोनाइज्ड सोल्युशन असतं, म्हणजेच ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करत नाहीत किंवा त्यांचं सोल्युशन जे आहे ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करत नाहीत. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आयोनिक कंपाऊंडचे जास्त असतात आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कोव्हॅलेंट कंपाऊंडचे हे कमी असतात. ओके, म्हणजेच बाइंडिंग एनर्जी जी आहे ही आयोनिक कंपाऊंडची जास्त आहे आणि बाइंडिंग एनर्जी कोव्हॅलेंट कंपाऊंडची कमी आहे. आयोनिक कंपाऊंडचं नेचर हे नॉन व्होलाटाईल असतं, कोव्हॅलेंट कंपाऊंडचं नेचर हे व्होलाटाईल असतं. मग आपण काय करूयात, जनरली 1 by 1 पॉइंट्स पाहूयात, कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. ओके, सो कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर नॉन पोलार इन नेचर. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर नॉन पोलार इन नेचर. ठीक आहे, तुम्हाला नोट्समध्ये वगैरे डिटेलमध्ये हे वाचायला मिळेल. इथं जो आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत हे शॉर्ट नोट्सच्या फॉर्ममध्ये पाहणार आहेत, जेणेकरून आपल्याला MCQसाठी रीडिंग करताना लगेच आपल्याला काय झालं पाहिजे, नोट्स पाहिल्या पाहिल्या क्लिक झालं पाहिजे किंवा लेक्चर पाहिल्या पाहिल्या हे क्लिक झालं पाहिजे. सो नॉन पोलार इन नेचर. ओके, त्यांचं नेचर कसं आहे, नॉन पोलार आहे. ओके, नॉन पोलार असल्यामुळे त्याचे आयन्स सेपरेट होत नाहीत. मग जेव्हा कधी तुम्ही हे मेल्ट करता, कोव्हॅलेंट कंपाऊंड मेल्ट करता किंवा डिझॉल्व्ह करता एखाद्या सॉल्व्हंटमध्ये,
डिझॉल्व्ह करता सुटेबल सॉल्व्हंटमध्ये, त्यावेळी हे सोल्युशन आयोनाइज्ड होत नाही. लक्षात घ्या, NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे, तिथं Na पॉझिटिव्ह आहे, Cl मायनस आहे, Na प्लस आहे, Cl मायनस आहे. म्हणजेच काय, हा ज्यावेळी मेल्ट केला जाईल किंवा डिझॉल्व्ह केला जाईल त्यावेळी Na प्लस वेगळा होणार आहे आणि Cl मायनस वेगळा होणार आहे. आयन सेपरेट होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो आयोनाइज्ड होणे. आणि जिथं ज्या सोल्युशनमध्ये चार्ज सेपरेशन झालेलं असतं, आयोनाइज्ड सोल्युशन असतं, पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन वेगळा असतो, तिथं आयन्सची मूव्हमेंट पॉसिबल असते. आणि चार्जड पार्टिकलची मूव्हमेंट जिथं पॉसिबल असते तिथं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. मग हे जे सोल्युशन आहे हे याच्यामध्ये कोणतेही आयन्स तयार होत नाही आहेत. म्हणून जेव्हा कधी डिझॉल्व्ह केले जातील किंवा मेल्ट केले जातील, सोल्युशन विल नॉट बी आयोनाइज्ड होणार नाही. हे सोल्युशन आयोनाइज्ड होणार नाही. मग जर नॉट आयोनाइज्ड सोल्युशन म्हणतोय आपण, तर दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे सोल्युशन काय प्रॉपर्टी असेल, डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिसिटी. हे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ओके, सो टेक डाऊन दिस. आता पहा, सोल्युबिलिटी विषयी एक रूल सांगितलेला मी, लाईक डिझॉल्व्स इन लाईक, सिमिलर कंपाऊंड डिझॉल्व्स इन सिमिलर सॉल्व्हंट. म्हणजेच काय, पोलार कंपाऊंड हे पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात, नॉन पोलार कंपाऊंड हे नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात. मग जर हे नॉन पोलार असतील तर हे पोलारमध्ये डिझॉल्व्ह होणार नाहीत. म्हणजेच काय, दीज कंपाऊंड्स, इट मीन्स कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट्स. पोलार सॉल्व्हंट्समध्ये हे काय असतील, इनसोल्युबल असतील. मग सोल्युबल कशामध्ये असतील, सिमिलर कंपाऊंड डिझॉल्व्स इन सिमिलर सॉल्व्हंट. म्हणजे नॉन पोलार कंपाऊंड डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्व्हंट. मग हे जर नॉन पोलार आहेत तर हे काय असतील, सोल्युबल नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल असतील. सो सोल्युबल इन कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार सॉल्व्हंट्समध्ये काय असतील, सोल्युबल. मग पोलार सॉल्व्हंटचं एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला, जनरली H2O वॉटर हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि हा पोलार आहे. म्हणजे पोलार सॉल्व्हंटचे एक्झाम्पल देऊ शकतो. नॉन पोलार सॉल्व्हंटचे बरेचसे एक्झाम्पल देता येतील तुम्हाला, जसं की बेन्झिन C6H6, म्हणजेच कार्बन डायसल्फाईड हेही देता येईल तुम्हाला एक्झाम्पल. कार्बन टेट्राक्लोराईड असंही देता येईल, इथर असेल, अल्कोहोल असेल, बरेचसे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत की जे नॉन पोलार सॉल्व्हंट असतात. त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट कंपाऊंड काय होतात, डिझॉल्व्ह होतात. ओके, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आयोनिक कंपाऊंडचे जास्त असतात, तर कोव्हॅलेंट कंपाऊंडचे काय असतील, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर लो. म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे लो असतील. म्हणजेच काय, ज्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कमी असतात ते कंपाऊंड होलाटाईल असतात. ते कंपाऊंड काय असतील, होलाटाईल. होलाटाईल म्हणजे काय, पहा, एका बिकरमध्ये पेट्रोल घ्या, एका बिकरमध्ये वॉटर घ्या आणि दोन्ही ठेवून द्या तुम्ही रूम टेम्परेचरला. काय होणार आहे, वॉटर जे आहे ते तसंच राहणार आहे, पण जे पेट्रोल आहे पेट्रोल व्हेपराइज्ड होणार आहे. म्हणजे पेट्रोलचं कन्व्हर्जन त्याच्या गॅसमध्ये होणार आहे. म्हणजे पेट्रोल थोड्या वेळानंतर त्याच्यामधून उडून जाणार आहे. मग याला म्हणतात होलाटाईल नेचर. ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो तो ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी त्याला इझिली मिळते आणि तो लगेच काय होतो, व्हेपराइज होतो. ओके, तसे हे कोव्हॅलेंट कंपाऊंड की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कमी असल्यामुळे हे काय आहेत, होलाटाईल आहेत. आयोनिक कंपाऊंड जे आपण पहिल्यांदा पाहिले ते नॉन होलाटाईल इन नेचर होते. ओके, सो टेक डाऊन दिस ऑल्सो. सो दीज कंपाऊंड्स आर जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दीज कंपाऊंड्स आर generally organic compounds. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, इट इज द कंपाऊंड्स ऑफ कार्बन की ज्याच्यामध्ये कार्बन ॲज अ मेन एलिमेंट आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि काही हेटेरो एलिमेंट्स येतात याच्यामध्ये की फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन असे काही एलिमेंट याच्यामध्ये येतात. पण मेन कार्बनचे कंपाऊंड किंवा स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज नोन ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे सजीवांच्या बॉडीमध्ये असणारे केमिकल्स, म्हणजे ॲनिमल्स असेल, प्लांट्स असेल, यांच्या बॉडीमध्ये असणारे जे केमिकल्स आहेत किंवा जे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यापासून यांची बॉडी बनलेली आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, मग जनरली आयोनिक कंपाऊंड जे आहेत हे जनरली इनऑर्गॅनिक असतात, तसं हे काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. जसं आयोनिक कंपाऊंड हे रूम टेम्परेचरला सॉलिड असतात, तसं कोव्हॅलेंट कंपाऊंड हे रूम टेम्परेचरला लिक्विड तर असतील किंवा गॅस फॉर्ममध्ये तरी असतील. कधी, रूम टेम्परेचरला.
रूम टेम्परेचरला मॅक्झिमम हे कंपाऊंड लिक्विड तर आहेत किंवा गॅस तरी आहेत, पण आयोनिक कंपाऊंडचा जर तुम्ही विचार केला तर आयोनिक कंपाऊंड हे रूम टेम्परेचरला मॅक्झिमम सॉलिड्स आहेत. ओके, सो टेक डाऊन दिस ऑल्सो. जसं आयोनिक कंपाऊंडला नॉन डायरेक्शनल नेचर होतं तसं याला डायरेक्शनल नेचर आहे. पूर्ण अपोजिट प्रॉपर्टीज आहेत पहा, डायरेक्शनल नेचर आहे. मग डायरेक्शनल नेचर आहे म्हणजे काय पहा, मी जर एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मिथेनचं. मिथेनची जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. मिथेनची जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. ओके, टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणजे काय आहे पहा, 109 डिग्री 28 मिनिट. 109 डिग्री 28 मिनिट. हा मॉलिक्यूल जर तुम्ही कसाही रोटेट केला तर याच्यामधला बॉन्ड अँगल चेंज होत नाही. प्रत्येक बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट आहे. मग जर तुमचा एक बॉन्ड ज्यावेळी एक्स ॲक्सिसवरती जातो त्यावेळी दुसरा जर वाय ॲक्सिसवरती आलाय, जस्ट फॉर एक्झाम्पल, जर एक एक्स ॲक्सिसवरती गेलाय, दुसरा वाय ॲक्सिसवरती जातोय, तिसरा झेड ॲक्सिसवरती जातोय आणि तुम्ही मॉलिक्यूल रोटेट करताय, तर अशा वेळी काय होणार आहे, जो एक्स ॲक्सिसवरती गेलाय तो जर वाय ॲक्सिसवर जातोय आणि वाय ॲक्सिसवाला जर झेड ॲक्सिसवरती जातोय आणि झेड ॲक्सिसचा परत एक्स ॲक्सिसवरती येतोय, असं जर रोटेशन होतंय तर आपण ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये त्याला सांगू शकतो 3 डायमेन्शनली की याला डायरेक्शनल नेचर आहे. कोणता ॲटम कोणत्या ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये आहे हे आपण सांगू शकतो, याला म्हणतात डायरेक्शनल नेचर. पण हेच जर तुम्ही आयोनिक कंपाऊंड पाहिलं, इथं पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, इथं निगेटिव्हली चार्ज आयन आहे, किंवा इथं पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, इथं निगेटिव्हली चार्ज आयन आहे, किंवा तुम्ही असंही दाखवू शकता इथं पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, इथं निगेटिव्हली चार्ज आयन आहे. हे दोन बॉल सारखं आहे, दोन स्पियर सारखं आहे, यांना कोणतंही डायरेक्शन नाहीये. मग आयोनिक बॉन्ड जे असतं त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अशा टाईपचे मध्ये शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स नसतात की ज्याला आपण बॉन्ड म्हणूयात, आणि ज्याच्यामध्ये काय असणार आहे, फिक्स असा बॉन्ड अँगल असणार आहे. ओके, आणि ज्यांना डायरेक्शनल नेचर असतं ते आयसोमेरिझम दाखवतात. आयसोमेरिझम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट, तर ते आयसोमेरिझम दाखवतात. नॉन डायरेक्शनल आयोनिक कंपाऊंड आहेत ते आयसोमेरिझम दाखवत नाहीत. ओके, आणि ठीक आहे, तर हे पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत इथं. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या टोटली अपोजिट आहेत आयोनिक कंपाऊंडपेक्षा. मग एकदा आठवा प्रिव्हियस लेक्चर, आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स आणि कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कम्पेअर करा, तुम्हाला दोन्हीच्या मधला डिफरन्स दिसेल. आणि प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट हा काय आहे त्याच्यापासून एकमेकांपासून टोटली अपोजिट आहे. हे पॉईंट तुम्ही मेन्शन करू शकता आणि ॲज अ होमवर्क किंवा ॲज अ असाइनमेंट तुम्ही काय करू शकता, डिफरन्स त्याच्यामधला लिहू शकता. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण आयोनिक बॉन्ड पाहिला, तसं आयोनिक बॉन्डशी कम्पेअर करत करत आपण कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड कसे तयार होतात हे टोटली पाहिलेलं आहे. त्याचे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. लक्षात काय ठेवणार पहा, आयोनिक बॉन्डमध्ये जिथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतं, टोटल इलेक्ट्रॉन दिलेत किंवा घेतलेत, तिथं आयोनिक बॉन्ड तयार होतो. ओके, आयोनिक बॉन्डमध्ये चार्जेस डेव्हलप होतात. तसं कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये इक्वल शेअरिंग किंवा म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. दोघेही इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतात, त्यावेळी कोव्हॅलेन्सी म्हणतो आपण, आणि तयार होणाऱ्या बॉन्डला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड हा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतो, आयोनिक बॉन्ड हा इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड हा थोडासा, आयोनिक बॉन्ड जो आहे तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं, आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा तिथं चार्जेस डेव्हलप होत नाही आहेत, तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲज कम्पेअर टू द आयोनिक बॉन्ड हे काय असणार आहे, थोडंसं वीक असणार आहे. तर कंपॅरेटिव्ह स्टडी केला म्हणजे तुम्हाला डिफरन्स लक्षात राहील, आणि MCQ सॉल्विंगसाठी तुमची मॅक्झिमम तिथं काय होणार आहे, तुमचं प्रिपरेशन होणार आहे. ओके, तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूयात आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण नवीन एका बॉन्डच्या टाईपला स्टार्ट करूयात. ओके, सो थँक्यू ऑल.